करून मग पुढचा कार्यक्रम सुरू. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. आता मी श्री रवींद्रजींना स्थानापन्न व्हायला सांग. माधुरीताई आता रवीजींना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. आता सुधाताई हर्षदाताईंचं स्वागत करते. समर्थ. शुभदा चैतन्य नामस्मरण मंडळातर्फे आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज निरूपणकार श्रीयुत रवींद्रजी पाठक आपल्यासमोर मनोबोधाचे चिंतन अर्थात मनाचे श्लोक यावर निरूपण करणार आहेत. श्री रवींद्रजी पाठक
यांचा अल्पसा परिचय. रवींद्रजी पाठक हे पेशाने इंजिनियर असून त्यांनी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली व त्यात त्यांना सर्व भारतात प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल मिळाले आहे. स्वतंत्र व्यवसाय करण्याच्या ध्येयाने त्यांनी पुणे येथे फॅक्टरी उभारणी केली. प्रेशर वेसल्स हीट एक्सचेंजर या ऊर्जा उपकरणांच्या निर्मितीच्या क्षेत्रात गेली 20 वर्षे रवी इंडस्ट्रीज या देशविदेशात कार्यरत असणाऱ्या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियरच्या सर्व मान्यता एकाच कंपनीला मिळालेली रवी इंडस्ट्रीज ही एकमेव व स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे. एवढी बुद्धिमत्ता व प्रापंचिक यशस्वी वाटचाल असूनही त्यांची परमार्थाकडे विशेष ओढ आहे. श्री गोंदवलेकर महाराज त्यांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूप्रती असलेल्या अपार निष्ठेमुळे व श्रींच्या कृपेमुळे श्री क्षेत्र गोंदवले येथे त्यांची गेली 8-10 वर्ष निरूपण सेवा चालू आहे. साधकाला सतत भेडसावणारे प्रश्न व त्यावर आधारित असे विवेचन तसेच प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालून देणारी त्यांची अनेक निरूपणे झाली आहेत. त्यातील काही निरूपणांची माहिती. 2008 साली गोंदवले पुण्यतिथी महोत्सवात त्यांनी पहिली निरूपण सेवा केली. 2011 जालना येथील गुरुपौर्णिमा उत्सवात श्री रामानंद महाराजांवर 3 दिवस निरूपण सेवा केली. गोंदवले येथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी निरूपण सेवा केली आहे. श्री महाराजांच्या उपासनेतील मोक्षप्राप्तीचे रहस्य या श्री ब्रह्मानंद महाराजांच्या शिकवणीचे विस्तृत विवरण यावर निरूपण केली आहे. पूज्य बाबा उर्फ के.व्ही. बेलसरे यांनी श्री महाराजांच्या शिकवणीचा सारांश विशद करणाऱ्या हाच सुबोध गुरूंचा या 13 आर्या लिहिल्या आहेत. त्यांचे विश्लेषणात्मक चिंतन करणारे नामचिंतन शिबिर 2015 झाले. गुरुपौर्णिमा उत्सव 2015 संत चरणारज लागता सहज अशी प्रवचने झाली. श्री हनुमंताच्या जीवनावरील 13 निवडक प्रसंग जे रामचरितमानसमध्ये आहेत त्यावर आधारित साधकांसाठी सद्गुरू सेवेची 13 आदर्श आचरण सूत्रे यावर मी 2015 सद्गुरुगृही सेवा ही प्रवचनं केली. हे सर्व करत असताना तसेच प्रापंचिक कर्तव्ये सांभाळून श्री पाठक यांचे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मनाचे श्लोक व दासबोध यावर दररोज चिंतन प्रसारित होते. मी काडीकडूनही काम करून घेईन असे श्री महाराजांनी म्हटले आहे. ती काडी होण्याचे भाग्य श्री पाठक यांना लाभले आहे. पारमार्थिक व लौकिक यश संपादन करून व जगभर फिरूनही पूज्य बाबांनी सांगितल्याप्रमाणे हेड ॲज अबव ॲज इन दी स्काय बट फीट ऑलवेज ऑन अर्थ याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. श्री महाराजांना आवडणारी लीनता, मधुरवाणी व नामावर अत्यंत निष्ठा हे गुण त्यांनी अंगी बाणवले आहेत. परमार्थ हा त्यांचा सहज स्वभाव झाला आहे. आज वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मिळो व त्याला दीर्घायुष्य लाभो म्हणून व्रत करतात. आपण सद्गुरूंची कृपादृष्टी व नामाची संगती अशी जन्मोजन्मी लाभो अशी प्रार्थना करूया. या निरूपणाचे श्रवण व मनन करून सर्वांना आनंद व समाधान लाभावे व नामाचे प्रेम वाढावे हीच श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना.
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. आता मी रवींद्रजींना आपलं निरूपण करायला सांगते. श्रीराम. थोडं भजन करूयात पहिले आणि मग निरूपणाला सुरुवात करतो. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम. 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 बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. बोलो सीताराम राम, बोलो राजा राम राम. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. बोलो सीताराम 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 राम, बोलो राजा राम राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला.
जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून आमच्या देशपांडे काकूंनी अत्यंत तळमळीने आणि अगदी प्रखर इच्छाशक्तीने घडवून आणलेल्या या कार्यक्रमात सर्व उपस्थित मंडळी, असं वाटत होतं की कदाचित पावसाचा जोर असेल, परंतु श्री महाराजांनी कृपा केली, आज पावसाचा थेंब देखील राहिला नाही। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण येऊ शकला। खरोखर श्री महाराजांचीच काहीतरी इच्छा आहे की या कार्यक्रमाच्या आधाराने, या निरूपणाच्या आधाराने आपल्या जीवनासाठी आपण काही सूत्र या एका संध्याकाळच्या चिंतनातून जीवनाच्या संध्याकाळची तजवीज आपण काही करू शकतो का, अशा दृष्टीने काही चिंतन, अशा दृष्टीने काही विवेचन आपण पुढले 2 तास जर करू शकलो तर मला वाटतं या सर्व कार्यक्रमाचं फलश्रुती आपल्या पदरात पडू शकेल। आपण जसं वाचलंच आहे की आजच्या कार्यक्रमामध्ये मुख्य सूत्र चिंतनासाठी जे आपण घेतलंय ते मनोबोधाचं चिंतन, अशा दृष्टीने आपण विषयाचा चिंतनासाठी घेतलाय। अर्थात मी इथं आपणास मनोबोधाची माहिती सांगण्यासाठी आलेलो नाही, माझे मनोबोधाचे श्लोक किती पाठ आहेत हे देखील सांगण्यासाठी आलेलो नाही। मनोबोधातून मी माझ्या जीवनामध्ये कुठलं तरी एखादं सूत्र पकडू शकतो का, कुठला तरी एखादा धागा पकडू शकतो का, अशा एका सूत्राच्या आधाराने जर मी या ग्रंथाचं एक कुठलं तरी जीवन कल्याण होणारं सूत्र धरू शकलो तर मला वाटतं माझ्या दृष्टीने मनोबोधाचा तेवढा अभ्यास पुरेसा आहे, होय की नाही। अमृताचा सागर आहे म्हणून तो सगळा सागर प्राशन करण्याची गरज नाही, आपल्याला किती पाहिजे, थेंबभर पाहिजे। तेवढं थेंबभर अमृत आपल्याला या चिंतनातून काही प्राप्त करता येतंय का, याचा आपण थोडासा विचार करूयात। गेले 3-4 वर्ष झाले परमेश्वराच्या कृपेने, समर्थ कृपेने, आणि मला आत्ता इथं व्यासपीठावर बसल्यानंतर अगदी 2 मिनिटं स्तंभित झालो, कारण की समोरच समर्थांची एवढी सुंदर मूर्त त्या फोटोमध्ये, त्या तस्बिरीमध्ये दिसली आणि मनामध्ये अत्यंत निश्चिंत वाटलं की समोरच समर्थ आहेत, मग कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, आपण बोलून घेणारं व्यासपीठ तेच आहे, त्यामुळे त्यांच्या आधाराने आपण विचार करूयात। 2-3 वर्ष झाले समर्थ कृपेने मनोबोधाचा अभ्यास करण्याचं सद्भाग्य या जीवाला मिळालं। तसं लहानपणापासून आपण प्रत्येक जण मनोबोधाचा अभ्यास करत आलेलोच आहोत। अगदी शाळेमध्ये 3री-4थीत असताना गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा असं म्हणून फळ्यावरती आपली अभ्यासाला सुरुवात व्हायची। आताचे दिवस बदललेत म्हणा, आता सगळं इंग्लिश मीडियम आणि या सगळ्या गोष्टींमुळे मनाला शोक देणाऱ्या गोष्टी जणू काही शिकवल्या जातात, अशी परिस्थिती आहे। असो,
तसा मनाच्या श्लोकाचा तुमचा आमचा परिचय तसा लहानपणापासून आहे. या मनाच्या श्लोकाच्या आधाराने कुठंतरी तो व्यासंग अंतःकरणात असताना गुरुकृपेने त्याची किल्ली 2015 उघडली आणि मग एकेका श्लोकावरती दररोज चिंतन सुरू झालं. त्या चिंतनाचं निरूपणामध्ये कधी प्रत्यंतर झालं कळालंच नाही आणि त्या निरूपणाचं पुस्तक रूपाने श्री महाराजांच्या संस्थानाने सर्वांना एक खूप मोठं दालन देखील उघडं करून दिलं. मनोबोधाचा तो अभ्यास, तो व्यासंग आणखीन मनामध्ये रुंजी घालू लागला. त्यानंतर काही निरूपणं, काही शिबिरं देखील मनाच्या श्लोकावरची झाली. आत्ताच गेल्या 15 दिवसापूर्वी कोल्हापूरला असेच आपल्या महाराजांच्या लोकांनी मनोबोध आणि जीवन दर्शन असा एक छान 2 दिवसाचा चिंतनात्मक अभ्यासाचा भाग आम्ही घेतला होता. सांगायचा उद्देश एवढाच की सध्या मनोबोध हा जणू काही अंतर्बाह्य जीवनाला स्पर्श करत आहे. अशा या मनोबोधाला जितकं जितकं म्हणून जवळून बघतोय, जितकं जितकं म्हणून अभ्यासतोय, अतिशयोक्ती सांगत नाही सज्जनो, पण एक गोष्ट निश्चित लक्षात आली की केवळ एका रात्रीमध्ये ज्या समर्थांनी या 205 श्लोकांची निर्मिती केलेली आहे ना, ते 205 श्लोक अभ्यासण्यासाठी एक जन्म देखील पुरेसा नाहीये. बघा, एक जन्म. मी या निश्चयात्मक मताला अभ्यासाने आलेलो आहे बरं का. मी तुम्हाला उगीच सांगत नाही. समर्थांचा यामध्ये प्रत्यक्ष प्राण आहे हो, प्रत्यक्ष त्यांची जीवनाची अनुभूती आहे. आपल्याकडे बघा लहानपणी सारांश लेखन असायचं. जेव्हा दासबोधासारखा एवढा 20 दशकाचा 200 समासाचा समर्थांनी एवढा अद्भुत ग्रंथ लिहिला, तेव्हा कदाचित त्यांना माझ्यासारख्या पामराची आठवण आली असेल की अरे हा मनुष्य वाचणार कधी एवढा मोठा ग्रंथ, कधी अभ्यास करणार, कधी त्याच्यातलं एखादं सूत्र समजून घेणार, कधी ते जीवनात उतरवणार आणि कधी त्या रामापर्यंत जाणार. त्याला काहीतरी सारांश रूपाने द्यावं बघा आपण. आणि म्हणून दासबोधाचं सारांश लिखाण म्हणजे मनाचे श्लोक आहे. दासबोधाचं सारांश लिखाण म्हणजे आत्माराम ग्रंथ आहे. आणि या संतांनी अशा रीतीने स्वतःला लहान करून घेतलं आणि वैश्विक देखील करून घेतलंय. आपण बघा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु त्यामध्ये 18व्या अध्यायात जेव्हा पसायदान लिहिलं तेव्हा ते पसायदान तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये रुंजी घालू लागला. पसायदानातूनही ज्ञानोबा प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये आला, तो हरिपाठाच्या आधाराने आला. तसेच समर्थ देखील एवढं प्रचंड वाङ्मय त्यांनी लिहिलं, त्याची यादी देखील मोजता येणं शक्य नाही, एवढं प्रचंड वाङ्मय त्यांचं आहे. एवढं मोठं वाङ्मय लिहूनही शेवटी अगदी 3री-4थीच्या मुलाला देखील समर्थ कोण आहेत हे कळण्यासाठी मनाच्या श्लोकांमध्ये आलेले आहेत. आणि या मनाच्या श्लोकाचं हे अद्भुत असं वैभव आपल्यापैकी अनेकांना त्या श्लोकांची रचना कशी झाली त्याची कथा माहीत असेलच, परंतु तरी देखील 1-2 मिनिटांमध्ये कथा सांगतो, कारण की या ग्रंथाची ही पूजा असते. या ग्रंथाचं हे पूजन करून आपण पुढे जाणं गरजेचं आहे. मनाचे श्लोक जे समर्थांनी रचले त्याची निर्मितीचं कारण हे अतिशय त्या दृष्टीने बघायला जावं तर क्षुल्लक आहे. संत हे नेहमी काहीतरी छोटंसं कारण घेऊन जगाचं कल्याण करणारं कार्य करत असतात. बघा, घटना अशी घडली की चाफळला जेव्हा समर्थांचा रामनवमीचा उत्सव पंचक्रोशीमध्ये गाजू लागला, रामाची स्थापना झाली होती आणि अनेक लोक या रामनवमीच्या उत्सवाला चाफळला यायचे. त्यावेळेला छत्रपतींचं राज्य अर्थात आपल्या या सद्गुरूंनी आरंभ केलेल्या या कार्यामध्ये आपण काहीतरी योगदान करावं म्हणून छत्रपतींनी समर्थांना या सर्व उत्सवाला लागणारा शिधा हा स्वराज्यातर्फे दिला जाईल, छत्रपतींच्या तर्फे दिला जाईल अशी विनंती त्यांनी केली. आणि त्या प्रार्थनेच्या आधाराने काही वर्ष शिधा यायला देखील लागला. एका वर्षी काय झालं की
की रामनवमीचा दिवस जवळ आला, अगदी आठवडा 10 दिवस आता उत्सवाला राहिले होते सुरू व्हायला, आणि तिकडून राज्यकारभारातला जो थोडासा ढिल्लाईचा कारभार असतो, त्या ढिल्लाईच्या कारभारामुळं शिधा अजूनही काही केल्यात चाफळला आला नाही. शिधा चाफळला येईना, आणि इकडं एखाद्या आरामाची सवय लागली की मनुष्य देखील सुस्त होतो. सगळे रामदासी देखील सुस्त बसलेले, त्यांना वाटलं येईल शिधा, आला की करू. समर्थांनी बघितलं की असा आळस आपल्या साधकांमध्ये जर भरला तर साधन सगळं हातातून निघून जाईल. हा साधकाच्या जीवनातला आळसाचा प्रांत जावा म्हणून एक दिवशी समर्थांची स्वारी भल्या पहाटे उठली. भल्या पहाटे काय, मध्यरात्रीच उठली. कल्याणाला बोलवून घेतलं आणि एका झटक्यात, एका बैठकीत समर्थांनी झरझर 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 श्लोक सांगावे. जणू काही ती सरस्वती समर्थांच्या वाणीवरती आरूढ झाली आणि संपूर्ण दासबोध अवलोकन करून समर्थांनी त्याच्यातलं सार सगळं जणू काही शोषून घेतलं आणि ते केवळ या 205 श्लोकांमध्ये कल्याणाच्या हातामध्ये दिला. कल्याण स्वामींना समर्थ म्हणाले की आता याच्या प्रती बनवून घ्या आणि आपल्या प्रत्येक रामदासाला या श्लोकांचं पठण करून गावोगावी जाऊन, पंचक्रोशीमध्ये जाऊन भिक्षा मागायला सांगा. आम्ही 8 दिवसामध्ये अज्ञात स्थळावरती जातोय, तुम्ही तोपर्यंत या श्लोकांच्या आधाराने भिक्षा गोळा करा. अशा रीतीने या मनाच्या श्लोकांची निर्मिती समर्थांनी एका रात्रीतून पहाट होण्याच्या आधी जणू काही पूर्ण केली. परंतु आपल्या जीवनाचा अंधकार मिटून आत्मज्ञानाचा सूर्योदय व्हावा एवढी प्रचंड ताकद या श्लोकांमध्ये समर्थांनी ठेवलेली आहे. या मनाच्या श्लोकाचं वर्णन, या मनाच्या श्लोकाचं महात्म्य कदाचित आम्ही या महाराष्ट्रातल्या भूमीतल्या लोकांनी तसं केवळ एक काव्य म्हणूनच स्वीकारलंय. त्याच्या आतमध्ये जाऊन, त्याच्या अंतरंगामध्ये नेमकं काय दडलंय याचं सूत्र आम्ही तपासण्याचा कधी विशेष प्रयत्न करत नाही. बघा, याचं महात्म्य पूज्य बाबांनी जे त्यांनी मनाच्या श्लोकाचं पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी एक प्रसंगामध्ये सांगितलंय. बघा, आपल्याकडं जे देवांनी कार्य केलंय, जे समर्थ वाङ्मय मंदिर धुळ्याचे देव होते, त्यांनी समर्थांच्या कालीन असलेले त्यांचे शिष्य, त्यांचं वाङ्मय यावरती बराच संशोधनाचा भाग त्यावेळेला केला होता. त्या संशोधनाच्या अंतर्गत त्यांना लक्षात आलं की समर्थांचे एक शिष्य मौनी स्वामी नावाचे, ते अरुणाचल प्रदेशामध्ये त्यांनी कुठेतरी समाधी घेतली. म्हणजे समर्थांचा संप्रदाय कुठपर्यंत होता? आजही आपल्या भूमीतल्या लोकांना अरुणाचल प्रदेश किती जणांना माहिती असेल हा देखील एक प्रश्नच आहे. पण त्या शतकात, 16व्या शतकात समर्थांचे शिष्य मौनी स्वामी नावाचे अरुणाचल प्रदेशात होते. त्या मौनी स्वामींनी तिकडे समाधी घेतली. त्या समाधीचा शोध घेण्यासाठी देव त्या काळातले संत रमण महर्षी, म्हणजे एक साधारणतः 60-70 वर्षापूर्वी अरुणाचल प्रदेशला गेले. त्यांनी मौनी स्वामींचा पत्ता रमण महर्षींना विचारला. त्यांनी तो पत्ता सांगितला. ते म्हणाले तुम्ही तिकडं जाऊन या, पण मला एक सांगा, तोपर्यंत काही समर्थांचं वाङ्मय वाचायला आहे का हो तुमच्याकडं, की जे मी थोडंसं संस्कृतमध्ये किंवा दुसऱ्या भाषेत वाचू शकेन? त्यावेळेला देवांकडं मनाच्या श्लोकाची संस्कृतमध्ये केलेली आवृत्ती उपलब्ध होती. ती संस्कृतमधली आवृत्ती त्यांनी रमण महर्षींना वाचायला दिली आणि देव तंजावरला मौनी स्वामींच्या समाधीच्या दर्शनासाठी गेले. 8 दिवसांनी जेव्हा ते परत आले तेव्हा रमण महर्षी म्हणाले, अहो तुम्ही मला काय अद्भुत वाङ्मय दिलंय, तुम्ही काय शोधताय अजूनही समर्थांना? समर्थांचा प्रत्यक्ष प्राण या श्लोकांमध्ये दिसतोय. बघा, तुम्ही याच्यातला एक श्लोक, एक सूत्र जीवनासाठी धरा, तेवढंसं देखील पुरेसं आहे तुम्हाला. तेवढं एक सूत्र तुम्ही जरी अभ्यासलं तरी देखील तुमचं काम होईल. त्यामुळं या मनाच्या श्लोकांना प्रत्यक्ष रमण महर्षींसारख्या अधिकारी सत्पुरुषाने शिक्कामोर्तब करून आपल्यासाठी सांगून ठेवलेलं आहे. मनाचा श्लोक हे एका आरशासारखं आहे. बघा, आपल्या जीवनातलं प्रत्येक प्रतिबिंब
आपण या मनाच्या श्लोकांमध्ये बघू शकतो. माझ्या जीवनामध्ये श्रेयस काय आहे, माझ्या जीवनात प्रेयस काय आहे, माझ्या जीवनाचं मूल्य काय आहे, माझ्या जगण्याचं अस्तित्वाचं प्रयोजन काय आहे, मी या जीवनामध्ये नेमकं काय साधायला हवं, माझ्या या जीवनामध्ये असलेल्या या प्रापंचिक दृश्य गोष्टींचं महत्त्व काय आहे, ज्या वासनेच्या पायी मी तडफडतोय त्या वासनेवरती मी कसा विजय मिळवावा, त्यासाठी मी संताची संगत कशी धरावी, माझ्या अंतरंगातले वाद कसे मिटवावेत, संवादी रूपाने मी या भगवंताशी एकरूप कसं व्हावं आणि शेवटी माझ्या निजस्वरूपाचं मी दर्शन, त्याची अनुभूती कशी घ्यावी, इथपर्यंतचा सगळा प्रवास, समग्र प्रवास, ज्याला आत्मज्ञानाची खरी तहान आहे, श्री महाराजांच्या भाषेमध्ये ज्याला रामाचं दर्शन हवं वाटतंय, त्याने आपल्या जीवनात मनोबोधाचा अभ्यास करणं हे अत्यावश्यक आहे. बघा, अशा या मनाच्या श्लोकाचा आपण आज चिंतनात्मक भाग, थोडीशी तुम्हाला पूर्वभूमिका सांगून त्याच्यातलं कुठलं तरी एखादं सूत्र घेऊन आपण समजून घेऊयात. मी तुम्हाला मनाच्या श्लोकाच्या निर्मितीची कथा सांगितली, कसे मनाचे श्लोक निर्माण झाले. परंतु ह्या ग्रंथाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व असं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये आपण बघा, जेवढे जेवढे म्हणून काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये आपण भगवद्गीता बघाल तर तिथं श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आहे, भागवत बघाल तर तिथं शुकदेवांचा आणि परीक्षिताचा संवाद आहे, ज्ञानेश्वरीमध्ये बघाल तर ज्ञानेश्वरी आणि निवृत्तीनाथांचा संवाद आहे. हा सगळा संवादात्मक भाग आहे. समर्थांनी देखील दासबोध लिहिला, तो दास रूपी असलेला कल्याण शिष्य आणि समर्थांचा संवाद आहे. या सगळ्या ग्रंथांच्या आधाराने थेट मनाशी संवाद करण्याची प्राथमिक भूमिका आपल्याला तयार करावी लागते. म्हणजे आपल्याला अर्जुनाच्या जागी जाऊन भगवद्गीता वाचावी लागते, कल्याणाच्या जागी जाऊन दासबोध वाचायला लागतो. म्हणजे तिथं आपल्याला प्रथम भूमिका घ्यावी लागते. मनाच्या श्लोकाची मांडणी ही सर्व ग्रंथांसारखीच आत्मदर्शनाला नेणारी आहे. परंतु या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं थेट मनाशी संवाद आहे. इथं वेगळीकडे कुठे जाण्याची गरज तुम्हाला ना अर्जुन व्हावं लागेल ना कल्याण स्वामी व्हावं लागेल. हे केवळ आणि केवळ तुम्ही आणि तुमचं मन यांचा खेळ आहे. म्हणून माझे महाराज म्हणायचे की परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. तिथं कुठेही जायची गरज नाही. ते पुस्तक आणि तुम्ही म्हणजे हा तुमचा प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद आहे. अशा या संवादाच्या भूमिकेतून आपल्या मानवी मनाला अत्यंत गोंजारत हाक मारत समर्थांनी आपल्या या मनावरती कार्य केलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या या भूमीत असा स्वतःच्या मनाशी संवाद केलेला इतर कुठलाही ग्रंथ नाही. गोस्वामी तुलसीदासांनी अर्थातच या रामचरितमानसमध्ये जो चौथा घाट सांगितलेला गेलाय, ज्याला दैन्य घाट म्हटलं जातं, त्या दैन्य घाटावरती गोस्वामी तुलसीदास आपल्या मनाशी संवाद करतायत, ज्याला रामचरितमानसमध्ये स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा मती मंजुल मात नोती असं म्हटलेलं आहे. इथं स्वांत सुखायासाठी स्वतःच्या मनाशी तुलसीदास संवाद करतात. तो एक ग्रंथ आहे निदान माझ्या वाचनात तरी की जिथं संत आपल्या मनाशी संवाद करतायत. आणि त्या पाठोपाठ या मनाच्या श्लोकांचा हा ग्रंथ जिथं समर्थ तुम्हा प्रत्येकासाठी म्हणून या स्वतःच्या मनाला समोर ठेवून त्याच्याशी संवाद करतायत. काय गरज आहे हो? आपण कधी विचार केलाय का गरज आहे मनाच्या श्लोकाची? का मनाशी संवाद करणं गरजेचं आहे? थोडा विचार करा. मी इथं तुम्हाला निरूपण करायला, काहीतरी उपदेश द्यायला आलेलो नाही. मला तुमच्या अंतःकरणात विचारांची दिशा, तुमच्या स्वतःच्या अंतरंगातला निरूपणाचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा वाटतो. काय गरज असेल स्वतःच्या मनाशी संवाद करायचा? श्री महाराजांच्या भाषेमध्ये सांगतो,
श्री महाराजांचं एक वाक्य आहे की माझ्याकडं आलेला प्रत्येक जण हा भवरोगी आहे म्हणाले. आपण सर्वजण भवरोगाने ग्रासलेले आहोत. काय आहे हा भवरोग? थोडासा या भवरोगाचा विचार आपल्या मनामध्ये करून बघा. आपण म्हणाल आहो माझ्याकडे तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे, मला कुठलाही रोग नाही. तेव्हा जर श्री महाराज आपल्याला सांगतायत की तुम्ही भवरोगाने सर्वजण ग्रस्त आहात. आमच्या पुणेकरांसाठी म्हणजे हिवाळ्याचे दिवस असतील तुम्हाला जर आला तर तिकडं. तर श्री महाराज म्हणायचे की तुम्ही आम्ही प्रत्येक जण भवरोगाने ग्रासलेले आहोत. काय आहे हा भवरोग? कधी विचार केला या महाराजांच्या वचनाचा आपण की नेमका या भवरोगाने मला त्रस्त केलंय म्हणजे नेमकी माझी काय अवस्था झालेली आहे? या भवरोगाचं कन्फेशन म्हणजे आपली महाराजांची आरती आहे बरं का, लक्षात ठेवा. जसं त्या चर्चमध्ये कन्फेशन बॉक्स असतो, जिथं तो येऊन काहीतरी बोलतो, तो फादर काहीतरी ऐकतो. आपण आपल्या महाराजांच्या समोर दररोज या भवरोगाचं निवेदन आपल्या आरतीमध्ये करतो. काय म्हणतो महाराजांना? मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. मी जीव आहे, हा माझा भ्रम आहे आणि या भ्रमाने मी ग्रासलेलो आहे. या भ्रमाने मी ग्रासल्यामुळं मला माझं अस्तित्व सत्य वाटतं, मला माझा हा देह सत्य वाटतो, मला मी मांडलेला हा प्रपंच सत्य वाटतो आणि त्याचबरोबर हे विश्व देखील सत्य वाटतं. या विश्वाचं आणि आपलं नातं कसं आहे माहिती का? ज्या क्षणी, गमतीची गोष्ट सांगतो, मला लहानपणापासून तो टोपीवाला आणि माकडाची गोष्ट वारंवार फार आवडते बघा. त्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट माहितीच आहे की तो टोपीवाला जंगलामध्ये जातो, त्याच्याकडे एक ट्रंक असते, त्याच्यामध्ये त्याच्या टोप्या असतात आणि त्या टोप्या तो घेऊन तिथं गेलेला असतो आणि दुपारची जेवण केल्यानंतर, दशमी खाल्ल्यानंतर तो थोडासा पडतो. तेवढ्या झाडावरची सगळी माकडं येतात आणि त्या ट्रंक्यातल्या टोप्या घेऊन एक एक जण वरती झाडावर चढून बसतात. इथं झाडावरती चढून बसल्यानंतर याला जेव्हा जाग येते तेव्हा तो बघतो ट्रंक उघडी, सगळ्या टोप्या गायब, काय करायचं काही कळत नाही. तेव्हा तो थोडासा हुशार असतो, तो आपल्या डोक्यावरती टोपी टाकतो, घालतो. त्याबरोबर सगळे माकडं देखील आपापल्या डोक्यावरती टोपी घालतात. याच कथेमधून मी तुम्हाला प्रकृती आणि जीवाचा काय संबंध ते सांगतो. ज्या क्षणी जीवाने मी देह आहे ही भ्रमात्मक टोपी आपल्या डोक्यावरती चढवली, त्यासरशी या विश्वाने देखील हे झाडं, ही दगडं, हे धोंडे, हे सगळे जण त्यांच्या त्यांच्या त्रिगुणात्मक रूपाने सगळे जण आपल्याला वेगळे दिसू लागले. मग इथं नियम काय आहे? मी जीव आहे ही भ्रमात्मक टोपी मी काढून टाकणं गरजेचं आहे. आणि महाराज दररोज आपल्याकडून हेच वदवून घेतात, बाळा तू जीव नाहीस, तू राम आहेस, तू राम आहेस, तू राम आहेस. पण आमची गंमत अशी आहे, त्या टोपीवाल्याच्याच कथेमध्ये पुढं असं होतं की त्याचा नातू, त्या नातवाचा खापर पंटू, अशी पुढं अनेक जनरेशन होतात आणि ते प्रत्येक जण आपल्या आजोबांची शौर्य कथा आपल्या घराण्यातली सांगत असतात आणि म्हणतात जर कधी कोणी वनामध्ये गेला, त्या झाडाखाली झोपला, असा प्रसंग आला तर लक्षात घ्या, फक्त टोपी डोक्यावरची काढायची, फेकायची, माकडं देखील टोपी फेकतात. आणि एकदा असाच कुठला तरी त्याच्या पिढीतला मुलगा तसाच अडकतो, पुन्हा त्याच्या टोप्या पळवल्या जातात. तेव्हा त्याला आपल्या घराण्याचं सूत्र कळतं की टोप्या टाकल्या की माकडं देखील टोपी खाली टाकून देतात. त्याप्रमाणे तो आपल्या डोक्यावरची टोपी काढून टाकतो. एक माकड झाडावरून खाली उतरून येतं आणि ती टोपी देखील घेऊन वरती निघून जातं बघा. तो म्हणतो अरे हे काय, हे बरोबर नाही, तू फसवतोयस मला, तुम्ही जर टोपी टाकली तर तुम्ही पण टाकली पाहिजे. तर वरचं माकड म्हणतं आमचे देखील आजोबा होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की ही चूक परत करायची नाही बघ म्हणे. म्हणजे मनुष्य माकडांमधून देखील सुधारणा करून घेतो, परंतु मी दररोज जीव नाही, जीव नाही, मी तो राम आहे, मी त्या ईश्वराचा अंश आहे, मीच अहम ब्रह्मास्मी आहे. आम्ही वेदवचन वाचतो,
आम्ही महावाक्याचं देखील चिंतन करतो, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आम्ही शंकराचार्यांचं पद देखील गातो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे आम्ही सगळं करतो, परंतु मी जीव आहे हा भ्रम मात्र आम्ही काही केल्यास सोडायला तयार होत नाही. आमचा हा भ्रम अंतःकरणात असा काही घट्ट जाऊन बसलाय. एकदा एक मनुष्य थोडंसं वजन वाढलेलं असतं, डॉक्टरकडे जातो, म्हणतो डॉक्टर साहेब काय करू वजन कमी करायला. डॉक्टर म्हणतात ताबडतोब तुम्हाला भाजीपाल्यावरती सुरुवात करायला पाहिजे, थोडंसं गाजर घ्या, टोमॅटो घ्या, हे घ्या. असा कच्चा भाजीपाला त्यांना तो सगळा देतो, तो सगळा लिहून घेतो, सगळं व्यवस्थित आहे म्हणतो, बाहेर जातो, परत दरवाजा वाजवतो, आत येतो, म्हणतो काय एक प्रश्न आहे. म्हणे काय प्रश्न आहे. म्हणे हे सगळं जेवणाच्या आधी खायचंय का जेवणाच्या नंतर खायचंय. अरे बाळा हेच तुझं जेवण आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तसे आम्ही परमार्थ करूत, नाम जप करूत, गोंदवल्याच्या पौर्णिमा करूत, सगळी व्रत वैकल्य करूत, परंतु मी सत्य आहे, मी देह आहे, हा मांडलेला प्रपंच सत्य आहे. महाराज तुम्ही माझ्या प्रपंचामध्ये अनुकूलता द्या, हीच माझी गुरुकृपा आहे. हे सगळं माझं मी पण जसंच्या तसं ठेवून. आणि त्यामुळे महाराज म्हणायचे की तुम्ही जसे आहात तसे राहून रामाचं दर्शन तुम्हाला कसं होणार. तुम्हाला आतमध्ये बदलायला नको का, तुम्हाला आतमध्ये वृत्त्यंतर करायला नको का. मग इथं प्रश्न येतो की जर या संतांनी जाणलं की मी रामाचा अंश आहे, समर्थ आत्मारामामध्ये किती गोड म्हणतात, अरे तू समर्थाचे लेकरू, अरे तू समर्थाचं बाळ आहेस, तू त्या रामाचा अंश आहेस, तू सच्चिदानंद आहेस, तूच या ईश्वर रूपामध्ये मी बघतो आहे, परंतु तू केवळ भ्रम करून बसलेला आहेस. या भ्रमाला तुझ्या जीवनामध्ये कोणी संकल्पित केले रे, कोणी संकल्प केलाय तुझ्या जीवनामध्ये की तू जीव आहेस. आणि इथं या मनाची आपल्याला धारणा कळते, कारण आपल्या मनाच्या मध्ये एक अद्भुत संकल्प शक्ती आहे. बघा साधं उदाहरण घ्या, शुभदाताईंच्या अंतरंगात संकल्प झाला की काहीतरी एक सत्संगाचा कार्यक्रम रविदादांना बोलवून करावा. कुठेतरी मनामध्ये संकल्प होतो, मनामध्ये संकल्प वारंवार व्हायला लागला की त्यावरती बुद्धी शिक्कामोर्तब करते. बघा आपल्या या बुद्धीचं कार्य निश्चय करण्याचं, निश्चय करून टाकते. ते बुद्धीने निश्चय केला की आपली कर्म चालू होतात. या कर्माच्या आधाराने हे सर्व कार्य घडून येतं. जगामधल्या प्रत्येक कार्याची निर्मिती ही मानवी मनाच्या संकल्प शक्तीमध्ये सामावलेली आहे. मग मी जीव आहे, मी या भगवंताचा अंश असूनही माझ्या मनामध्ये त्याबाबत विकल्प येतात. आणि मी देह नाही हे कुठल्याही ग्रंथामध्ये मी देह आहे हे मला शिकवलं नाही, तरी देखील तो संकल्प मात्र मी माझ्या जीवनामध्ये घट्ट धरून बसलो. मग कार्य कुठं केलं पाहिजे, या मनाच्या संकल्प शक्तीवरती कार्य केलं पाहिजे. एकदा मनाने संकल्प व्यवस्थित केला की देहबुद्धीचा निश्चय बदलतो. देहबुद्धीचा निश्चय बदलला की अहंकार गळून पडतो. आणि ज्या क्षणी अहंकार गळून पडला, सज्जन हो, राम तिथंच तुमच्या जवळच आहे. बघा त्या रामाचं प्रागट्य कुठेही जाण्याची गरज नाही शोधायला, अगदी तुमच्या निकट, तुम्हाला सदैव सन्मुख असा तो राम आहे. पण इतक्या जवळ असूनही केवळ या मनावरती असलेल्या आवरणापोटी आम्हाला समर्थांनी या मनाच्या श्लोकाच्या आधाराने सांगितलंय, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सर्व समर्थांच्या वाङ्मयाचं हे सार आहे की या तुझ्या मनाने केलेल्या या निश्चयाला तू आत्मबुद्धीमध्ये बदल. आता प्रश्न येतो
की या देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा निश्चय हे बदलायचं कसं? आणि आत्मबुद्धी म्हणजे तरी नेमकं काय? कशाला आत्मबुद्धी म्हणायची? या भवरोगाने मी ग्रस्त आहे, ठीक आहे, पण या भवरोगाच्या आधाराने माझ्या जीवनामध्ये नेमका मला त्रास तरी काय होतोय? अनेक गोष्टी आहेत. कारण की मन जोपर्यंत सगळ्या गोष्टींचा सारासार परामर्श घेत नाही तोपर्यंत त्याच्या संकल्पाला हात देखील लावत नाही. मला का गरज आहे या आत्मबुद्धीमध्ये जाण्याची? मी जर असाच राहिलो तर काही फरक पडणार आहे का? त्यामुळे श्री महाराज देखील आमच्यासारख्या जीवांकडे बघूनच कदाचित अत्यंत व्याकुळ होऊन म्हणाले असतील, अरे तुम्ही इतके कष्ट करून माझ्या गोंदवल्याला येता आणि रिकाम्या हाताने परत जाता, हे बघून माझं अंतरंग कळवळतं रे. आम्हाला हा मनुष्य जन्म ही एकमेव भगवंताने संधी दिली आहे जिथं तुम्हाला या देहबुद्धी ते आत्मबुद्धीचं ट्रान्सफॉर्मेशन, स्थित्यंतरण करता येऊ शकेल. आणि आम्हाला या देहबुद्धीच्या पायी होणाऱ्या त्रासामुळं या संतांचं हृदय कळवळत असतं. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये या भवरोगाची लक्षणं तरी समजून घेऊयात. काय होतंय या भवरोगाने आम्हाला? जसं आम्हाला एखाद्या रोगाचं कदाचित निदान आतमध्ये होत नसेल, पण त्याची लक्षणं तर आम्हाला कळू शकतात. सज्जनहो, आज आपण आपल्या जीवनामध्ये या भवरोगाची व्याप्ती जर ओळखायची असेल तर त्याचं एक साधं सूत्र आहे. बघा, माझ्या जीवनात या भवरोगाने मी किती ग्रस्त आहे त्याचं जर तुम्हाला पर्सेंटेज काढायचे असतील, प्रत्येकाचे वेगळे असू शकतील. माझ्यासारख्या माणसाला 100% भवरोग असेल, कदाचित आपल्यापैकी काही लोकांमध्ये तो निघूनही गेला असेल, परंतु भवरोगाची लक्षणं कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकामध्ये आहेत. आणि त्या लक्षणाचं साधं मेजरमेंट आहे माझ्या जीवनातलं असमाधान. मी माझ्या जीवनामध्ये किती प्रमाणामध्ये समाधानी आहे, माझ्या जीवनामध्ये काळजी किती प्रमाणात दूर झाली आहे, माझ्या जीवनातल्या चिंता मी किती प्रमाणामध्ये दूर करू शकलोय, मी माझ्या प्रपंचाचा भार सद्गुरूंच्या चरणावरती किती निर्धास्तपणे सोपवू शकलोय. ही सगळी मोजमापं आपण आपल्या आयुष्यामध्ये, हा स्वतःचा स्वतःने करायचं मेजरमेंट आहे. इथं कुठलंही सर्टिफिकेट मिळणार नाही. मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक होऊन विचार केला पाहिजे की आज मी खरंच मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहे का? मला कुठेही मी शांत बसलो तरी सतत आतून काहीतरी हवेपणाची गोष्ट खेचून घेतेय. आजचा काळ बघा, आजची परिस्थिती बघा, आपल्या लक्षात येईल की कदाचित 10 बाय 10ची जेव्हा एखादी छोटी भाड्याची खोली होती त्यामध्ये कदाचित आपण अधिक सुखी होतो, परंतु आजच्या काळामध्ये संपत्तीच्या राशी घरात असूनही श्रीखंडपुरीचं जेवण खाता नाही. अनेकदा कुटुंबामध्ये एरंडल प्याल्यासारखे लोकांचे चेहरे असतात. बघा, समाधान संपत चाललंय घरातलं, संवाद संपत चाललेले आहेत. भावाभावांचा संवाद, मित्रामित्रांचा संवाद, पती पत्नीचा संवाद, प्रत्येक जण आपापल्या विश्वामध्ये इतका गुरफटलाय. आणि काय करतोय त्याच्या विश्वामध्ये? काय शोधतोयस बाबा तू? माहित नाही काय शोधतोय, कशासाठी धडपडतोय माहित नाही. श्री महाराज म्हणायचे की आम्ही प्रत्येक कर्म जे करतो ते आनंदासाठी कर्म करत असतो. बघा, आम्हाला खरं आनंदाची गरज आहे. आम्ही आज एवढा सगळा व्याप मांडला, एवढं सगळं आम्ही या आनंदाची प्राप्ती व्हावी म्हणून मिळवलं, परंतु जर आज बॅलन्स शीट आयुष्याच्या या संध्याकाळी मी मांडायला बसलो तर यातल्या कुठल्या गोष्टींनी मला खरा निखळ आनंद दिलेला आहे याचा आपण आपल्या प्रत्येकाने विचार करावा. मन सदैव आनंदासाठी तळमळते, त्याला खरी आनंदाची गरज लागलेली आहे. मनाला भूक आहे आनंदाची. आणि आपण एखाद्या मुलाला, मला हे उदाहरण नेहमी आवडतं, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नातू असतो, लहान मूल असतं बघा, आणि ते जेव्हा खूप त्रास द्यावं लागतं, कामाची वेळ असते, त्यावेळेला आपण काय करतो,
त्याच्यासमोर खेळणी मांडून ठेवतो, खेळण्याचा काहीतरी बॉक्स असेल तो टाकून देतो भरलेला, खेळत बस. तो थोड्या वेळ एक खेळणं उचलेल, थोडंसं त्याच्याशी खेळेल, 2-4 मिनटं, टाकून देईल, दुसरं उचलेल, टाकून देईल. 2-5 मिनटं 10 मिनटं झाल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की मला आई पाहिजे होती आणि मी या खेळण्यांमध्ये रमलोय. तेव्हा तो जे भोकाड पसरतो, तेव्हा आईला घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. बघा, आमची फक्त वय वाढलेली आहेत बरं का सज्जनो. आमच्यातलं ते लहान मूल तसंच आहे अजूनही. आम्हाला आनंद पाहिजे, मग आम्ही म्हणतो अरे जरा हाय एंडची गाडी घेऊन बघूयात, टॉप एंडची गाडी घेऊत, जरा सिटीमध्ये राहायला घर घेऊत, तिथं येतो राहायला. अरे जरा मुलांचा संसार रेघारूपाला लागू दे, मग आनंद आहे, तिथं आनंद शोधायला जातो. आणि लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी घेऊन मी केवळ माझं रंजन करत होतो. मला त्यामधून जो आनंद पाहिजे होता तो आनंद काही केल्या मिळत नाहीये. मी त्याला शोधतोय आणि आयुष्याची शेवट येतो, परंतु आम्हाला आनंदाचा शोध लागत नाही. हे आमच्या जीवनातलं भवरोगाचं आलेलं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्यापैकी कोणीही छातीला हात ठेवून असं म्हणणार नाही की 100% आमच्या जीवनातला हा रोग निघून गेलेला आहे. 100% काही ना काहीतरी प्रमाणामध्ये प्रत्येकाच्या जीवनात या रोगाचं अजूनही आम्हाला दर्शन होत असतं. बघा, मग हा आनंद मला माझ्या जीवनात पाहिजे आणि आनंदाचा शोध मला काही केल्या लागत नाहीये. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणाले, मी आयुष्यभर समाधानाचा शोध घेतला आणि मला ते समाधान सापडलं आणि ते समाधान केवळ भगवंताच्या चरणांजवळ आहे, भगवंताच्या नामामध्ये आहे. बघा, आम्हाला तो खरा आनंद हवाय, परंतु त्याच वेळेला त्यांनी सांगितलेलं साधन, त्यांनी सांगितलेली निष्ठा, याविषयी देखील मन संकल्प विकल्प करत राहतं, द्विधा करत राहतं. ही आमची अवस्था आपण एखाद्या डॉक्टर सारखी स्वतःची स्वतः तपासावी. बघा, आपण आपल्या स्वतःचं निरीक्षण करावं. हे आत्मनिवेदन वगैरे शब्द खूप मोठे आहेत. आत्मनिवेदन करण्याची पद्धत ही स्वतःच्या जीवनामध्ये अशा पद्धतीने उतरवायची असते. या आत्मनिवेदनामधून मला पाहिजे आनंद. या आनंदाला शोधण्याचं एक सूत्र मी तुम्हाला या मनाच्या श्लोकातून आज संध्याकाळच्या या चिंतनाच्या आधाराने देऊ इच्छित आहे. पाहिजे तुम्हाला खराच आनंद? खऱ्या दृष्टीने तुम्ही आनंदाचे भुकेले आहात? आर यू रिअली सर्चिंग फॉर दॅट प्युअर हॅपीनेस? तुम्हाला ते समाधान हवंय? कारण की ज्याची गरज असते माणसाला त्याचाच तो शोध घेऊ शकतो. आम्हाला त्या गोष्टीची जर खरंच मनापासून गरज वाटत असेल तर आम्हाला या मनाच्या श्लोकामधला एकच श्लोक त्या आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकेल. बघा, आणि ही रोकडी प्रचिती आहे, तात्काळ प्रचिती आहे. आपण त्या तात्काळ प्रचितीच्या दृष्टीने थोडासा चिंतनाचा भाग एका श्लोकातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सध्याचा काळ टेक अवेचा काळ आहे, होय की नाही? लोकांना गाडीमध्ये बसून पटकन काहीतरी घेऊन जायचं असतं. मग इथं तुम्ही एवढी लोक आलेला आहात, एवढा वेळ खर्च करून आलेला आहात, तुम्हाला काहीतरी टेक अवे सूत्र द्यावं म्हणून या मनाच्या श्लोकातला एक श्लोक घेतलेला आहे. कारण की 205 श्लोकांचा आवाका मी तुम्हाला सांगितलं, एका जन्माचा देखील तो प्रवास असू शकत नाही. मी आपणा श्लोक सांगतो, वाणी शुद्धतेसाठी तुम्हाला तो श्लोक माहिती असला तरी माझ्या मागोमाग म्हणा, म्हणजे मी ज्या श्लोकाचं चिंतन करत आहे त्या श्लोकाचं नेमकं चरण तुमच्या लक्षात येईल. बघा, मी आपणा श्लोक सांगतो. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने वीणते आकळेना,
जुने ठेवणे मीपणे ते कळेना. जय जय रघुवीर समर्थ. 141 क्रमांकाचा हा श्लोक आहे. अगदी प्रसन्नपणे मन लावून ऐकायचा प्रयत्न करा. कदाचित हा एक श्लोक तुम्हाला या भवरोगाचं संपूर्ण उच्चाटन करून देण्यासाठी उपयोगी पडू शकेल. समर्थ या श्लोकामधल्या या 4 चरणांमधून आपल्याला काय म्हणतायत? म्हणे दास सायास त्याचे करावे. समर्थ म्हणतायत, रामदास म्हणतायत की म्हणे दास सायास त्याचे करावे. अशा एखाद्या सक्षम सद्गुरूच्या चरणी आपण जावं, त्याच्या घरी जाऊन तो सांगेल त्या पद्धतीने सेवा करावी. सायास याचा अर्थ कष्ट. आपण तिथे जाऊन कष्ट करावेत. जनी जाणता पाय त्याचे धरावे. जो जाणता आहे अशा या सद्गुरूच्या चरणांना आपण घट्ट धरावं. अशा या सद्गुरूच्या चरणांना हृदयामध्ये घट्ट धरलं असता गुरुवंजने वीण ते आकळेना. जोपर्यंत या गुरुकृपेचा हा प्रसाद, या गुरुकृपेचं हे बोधांजन माझ्या या ज्ञानदृष्टीला उघडत नाही, तोपर्यंत जुने ठेवणे मीपणे ते कळेना. जुने ठेवणे हा शब्द समर्थांनी इथं वापरलेला आहे. काय आहे जुनं ठेवणं? आपल्या घरामध्ये जसं आपण काही बांधून वरती ठेवतो असं समर्थांना काही म्हणायचंय का? जुनं ठेवणं या शब्दाचा अर्थ काय? जे माझं सनातन स्वरूप आहे, जे माझं निज स्वरूप आहे, ज्याला ईश्वर म्हटलेलं आहे, ज्याला माझ्या महाराजांनी रामाचं दर्शन म्हटलेलं आहे, अशा या रामदर्शनाला लौकिक पातळीवरती ज्या संतांनी आनंद या स्वरूपामध्ये अनुभवलेले, केवळ आणि केवळ आनंद, अशा या आनंद स्वरूपाला समर्थांनी जुने ठेवणे मीपणे ते कळेना असं म्हटलेलं आहे. आपण म्हणाल की आनंद आणि सद्गुरू याचं नेमकं काय संबंध आहे? ज्या सद्गुरूकडे आम्ही जातोय त्या सद्गुरूच्याकडे जाऊन या आनंदाची प्राप्ती याचा नेमका बोध आम्हाला कसा कळू शकेल? हे जुनं ठेवणं आम्हाला सद्गुरूच कसा देऊ शकेल? थोडासा विचार करा. आपल्या या मनाचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर लक्षात येईल की या मनाच्या विचारांना केवळ 10 दिशा आहेत. बघा, जरी हे मन कुठेही जाऊ शकत असलं तरी या मनाला केवळ 10 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. कधी अमेरिकेला जाईल, कधी ऑस्ट्रेलियाला जाईल, कधी जपानला जाईल, कधी आणखीन कुठं जाईल, या दिशांमध्ये फिरत राहील. त्याच्याच बरोबर त्याच्या उपदिशा आहेत, नैऋत्य, ईशान्य, आपल्याला त्या माहीत आहेत. या 8 दिशा झाल्या. या 8 दिशांच्या बरोबर आणखीन 2 दिशा मनाला आहेत. एक आहे आकाश, क्षणामध्ये मंगळावरती जाईल, सूर्यामध्ये जाऊन येईल. आणि दुसरा आहे पाताळ, क्षणामध्ये समुद्राचा तळ गाठेल, पाताळामध्ये जाईल. या मनाच्या दिशांचा अभ्यास करा. बघा किती दिशा झाल्या या मनाच्या? 10 दिशा झाल्या. आणि हनुमंत कितवा रुद्र आहे हो? 11वा रुद्र आहे हनुमंत. का 11वा रुद्र म्हणतात त्याला? कारण की मनाची एक 11वी दिशा आहे, जी दिशा आम्हाला माहीतच नाही. मी जीव आहे या भूमिकेमुळे या दिशेला आम्ही कधी जातच नाही. आणि मनाची ही 11वी दिशा आहे आत जाण्याची, मनाच्या आत जाण्याची दिशा आहे. आणि या मनाच्या आतमध्ये जाण्याच्या दिशेमध्ये हा आनंद, जुने ठेवणे मीपणे ते कळेना, या 11व्या दिशेला हा आनंद भरलेला आहे. बघा
आज आम्ही हे जे लहान मुलाचं उदाहरण सांगितलं ना, की हे वस्तू घे, ती वस्तू घे, ती वस्तू घे, या आमच्या या 10 दिशांमधला आम्ही आनंद शोधतोय. त्यामध्ये आनंद नाही असं नाही, माझं असं अजिबात म्हणणं नाही की तुम्ही पैसा अडका मिळवू नका, तुम्ही संसार सुखाने करू नका. या सर्व गोष्टी करत असताना या जुने ठेवणे मीपणे ते कळेना, ज्याची मला खरी तहान आहे ती दिशा आम्हाला शोधायची आहे. आणि या 11व्या दिशेला जाण्याचा हा प्रवास जर आमच्या जीवनामध्ये जर कोणी करून देत असेल तर तो केवळ केवळ आणि केवळ सद्गुरू कृपेच्या आधाराने आम्ही आज जाऊन हा प्रवास करू शकतो बघा. अन्यथा आम्हाला तो प्रवास करताच येऊ शकत नाही. आपण बघतो ना, मध्यंतरी माझ्याकडं एक साऊथ कोरियावरून मनुष्य आला होता आणि माझ्या फॅक्टरीमध्ये महाराजांचा फोटो होता. 2-3 दिवस असल्यामुळे एक दिवशी विषय निघाला की हा फोटो काय आहे, कोण आहेत ते. मग मी त्याला गुरु काय आहे हे ते सगळं समजावून सांगू लागलो. आणि मग गुरुचं कार्य समजून घेताना त्यानेच मला स्वतःहून समजून सांगितलं की व्हॉट यू से इज करेक्ट. म्हणे आमच्या जीवनामध्ये आम्ही इतके पैशाच्या भोवती लिप्त झालेलो आहोत किंवा आम्ही कामवासनेच्या भोवती इतके लिप्त झालेलो आहोत की जीवनामध्ये जे तू म्हणतोयस पुरुषार्थ, अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष, ही मोक्षाची संकल्पना आमच्याकडे डोक्यात देखील येऊ शकत नाही आम्हाला. म्हणजे जीवनाचे जसे हे चौरंगाचे 4 पाय असतात ना, त्या 4 पाय जर सगळे एकसारखे नसतील तर मनुष्याचा जसा चौरंग डुगडुगतो तसं गुरुच्या शिवाय आम्ही या 10 दिशांमध्ये आनंद शोधूत, या 10 दिशांमध्ये जाऊत. परंतु या 10 दिशांमध्ये जात असताना गुरु कृपेशिवाय ही 11वी दिशा जी आत जाण्याची रुद्राची दिशा आहे ती आम्हाला काही केल्या प्राप्त होणार नाही. एक सहज अनुभव लक्षात आला. एक 8-10 वर्षापूर्वी दत्त जयंतीला एक सत्पुरुषाचं दर्शन झालं होतं. ते आहेत अजूनही देहामध्ये. त्यांना नमस्कार केला, त्यांनी प्रसन्नपणे बसवून ठेवलं. आपल्याला कोणी बसवून ठेवत नाही, आपली पात्रताच नाही, आपल्या मागं जे असतात त्यांना बघून ते बसवून ठेवतात बघा आपल्याला. त्यांनी बसवून ठेवलं आणि ते मला काय म्हणाले की तुला आता काय पाहिजे आयुष्यामध्ये. आता थोडीफार महाराजांनी प्रवचनातून तयारी करून घेतली होती की काय मागायचं संतांच्या जवळ गेल्यानंतर, होय की नाही. मी म्हटलं रामाचं दर्शन कधी होईल हो. हे काय म्हणे, मागं वळून बघ की तुझ्या मागं रामच आहे. त्यावेळेला त्या गोष्टीचा काही केल्या बोध झाला नाही. मागं वळणं म्हणजे नेमकं काय, देहाने मागं वळायचं का, कशाने मागं वळायचं. तेव्हा लक्षात आलं आता मनोबोधाचा अभ्यास करता करता की त्यावेळेला त्या सत्पुरुषांनी सांगितलं की बेटा मनाची दिशा वळव, मन आतमध्ये वळव. ते मन आतमध्ये वळवलं की केवळ आणि केवळ आनंदाचा साठा हा तुझ्यासाठीच भरून ठेवलेला आहे. त्या आनंदाच्या साठ्याला तू शोधून काढ. परंतु आमचं मन आतमध्ये जात असताना एक सगळ्यात मोठा जो अडथळा आम्हाला सगळ्यांना येतो तो म्हणजे आमच्या या अहंकाराचा अडथळा येतो बघा. आम्ही आमच्या स्वतःला आतमध्ये वळवायचा प्रयत्न केला, काही केल्या, आम्हाला आमच्या जीवनातल्या या काळाच्या अधीन असलेले अनुभव म्हणा, कोणीतरी केलेला अपमान म्हणा, कोणीतरी केलेली कुठली तरी गोष्ट म्हणा, याच्या आधाराने जो हा मी रूपी अहंकार झालेला आहे, या मी रूपी अहंकाराला आम्ही काही केल्या तोडू शकत नाही. समर्थांनी देखील दासबोधामध्ये हा प्रश्न केला की अरे बाबा या मीपणाला जाऊन मी कुठं तोडू, कुठं टाकू याला. कुठला असं डॉक्टर साहेब आहे का ऑपरेशन थिएटर की जिथं मीपणा कापून टाकता येईल, जिथं आपल्याला आपल्या या स्वतःच्या अहंकाराला तोडता येईल. आणि त्यामुळं म्हणे दास सायास त्याचे करावे, म्हणे दास सायास त्याचे करावे. कशासाठी जायचंय गोंदवल्याला, कशासाठी जायचंय गुरूंकडं, हे ध्येय आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर केवळ नोकरीसाठी, मुलाबाळांसाठी, प्रपंचासाठी महाराजांकडे जाऊन आपण महाराजांना खूप अंडर व्हॅल्युएट करतो. त्यांना आपल्याला खूप काही द्यायचंय. महाराज म्हणायचे मला जे तुम्हाला द्यायचंय ना ते जर मी तुम्हाला दिलं तर तुमची झोळी फाटून जाईल म्हणाल्या. पण आम्ही या जन्मामध्ये ते नको का घ्यायला त्यांच्याकडून जे त्यांना आम्हाला द्यायचंय. ते देण्यासाठी गुरुच्या या साधनेमधून आम्हाला एकच गोष्ट साधायची आहे
आणि तो म्हणजे माझ्या या मीपणाचा, माझ्या या अहंकाराचा मला खऱ्या अर्थाने गुरुकृपेने त्याग करायचा आहे. आपण महाराजांचं चरित्र सर्वजण वाचतो. महाराजांच्या चरित्रामध्ये हा जो श्लोक मी आपणासमोर घेतलेला आहे त्यामध्ये किती उदाहरणं सापडतात बघा. सर्वप्रथम आपण महाराजांचं आणि तुकामाईंच्या चरित्रातला प्रसंग डोळ्यासमोर आणूयात. आपण सर्व महाराजांची मंडळी आहात. महाराजांचं वय 12-13 वर्षाचं. आजही आपल्यापैकी अनेक जण येहळगावला गेले असतील. आजही त्या गावामध्ये पोचणं, तिथं राहणं आता तरी खूप सोयी झाल्या आहेत, परंतु आजही ते खूप तसं दुर्गम गाव आहे. महाराज साधारणतः मला वाटतं 1857-1858 साली येहळगावला गेले असतील अनवाणी पायानी. अनवाणी पायानी महाराज तिथं जात आहेत, तुकामाईंचा पत्ता विचारतायत आणि तुकामाईंचा पत्ता विचारत संध्याकाळ होत आलेली आहे. महाराज त्यांना शोधतायत, तुकामाई कुठं सापडायला तयार नाहीत. आणि त्याच वेळेला संध्याकाळच्या या वेळेस तुकामाईंची स्वारी त्या ठिकाणी येते. आपल्याला हा सगळ्यांनाच प्रसंग माहीत आहे. मी या प्रसंगामध्ये आपल्याला थोड्या वेळानंतर घेऊन जातो, कारण की या प्रसंगामध्ये खूप अद्भुत सूत्र सामावलेलं आहे. या प्रसंगाच्या आधी आपण जे महत्वाचं सूत्र आहे माझ्या अहंकाराच्या त्यागाचं, माझ्या मीपणाच्या त्यागाचं, हे समजून घेऊयात. चरित्रामध्ये श्री महाराज जेव्हा कलकत्त्याला गेले होते तेव्हा रामकृष्ण परमहंसांची महाराजांची भेट झाली होती. आणि रामकृष्ण परमहंसांनी महाराजांना पटकन पोटाशी धरलं आणि काय उपदेश केला त्यांना? तू तुझा खून करून टाक, तू स्वतःला मारून टाक, तू स्वतःला मारून टाक. असा उपदेश रामकृष्ण परमहंसांनी केला की तू तुझा खून करून टाक. आणि ही खूण रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितली. आणि महाराज येहळगावला आले. तुकामाईंची स्वारी आली. कमरेला केवळ एक लंगोटी, डोक्यावरती एक टोपी, हातामध्ये उसाचं एक दांडका, माग 2-4 कुत्री, आणि म्हणाले कुठे रे तो? थांब म्हणे, मी तुझा खून करून टाकतो. खून कोणी दिली होती? रामकृष्ण परमहंसांनी, की तू तुझा खून करून टाक. आणि तुझे गुरु कोण आहेत? जे तुझ्या अंतरंगातल्या तुझ्या अल्पस्वल्प अहमचा खून करून टाकतील, ते हे तुकामाई आहेत. म्हणजे या शब्दामध्ये किती मोठं रहस्य सामावलेलं आहे सज्जनो. गुरुकडं कशासाठी एवढं अनवाणी पायाने श्री महाराज आले? कशासाठी एवढं देशभर फिरून एवढं सगळं कार्य करून महाराज येहळगाव सारख्या छोट्या ठिकाणी तुकामाईंच्या चरणाजवळ आले? ते केवळ या एका गोष्टीसाठी, मी तुझा खून करून टाकतो. आणि त्या क्षणी श्री महाराजांचं हे कौतुक आहे. 12-13 वर्षाचा हा मुलगा हो, आणि 12-13 वर्षाचा मुलगा हात जोडून तुकामाईंच्या त्या मूर्तीकडे बघतोय, ते सुंदर स्वरूप, आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागलेत महाराजांच्या. आणि पटकन जाऊन साष्टांग दंडवत घालतायत, त्यांचे चरण धरतायत आणि साश्रू नयनाने तुकामाईंना काय म्हणतात? मी देखील माझा जीव देऊन टाकतो, मी देखील माझा जीव देऊन टाकतो.